केमिकल चेंज आणि केमिकल बॉन्ड. काय बेटा? केमिकल चेंज आणि केमिकल बॉन्ड या ठिकाणी पाहायचं आहे. तर पहा बेटा, complete the statement by filling the gaps using the appropriate term from the terms gives in the bracket. आता पहा, स्लो आहे, कलर्ड आहे, एरो आहे, फास्ट, मेल, बिल्की, फिजिकल, प्रोडक्ट ऑफ केमिकल, रिएक्टंट, कोव्हॅलेंट, आयोनिक, ऑक्टेन, डुप्लेट, एक्सचेंज, शेअरिंग, इक्वलिटी साइन. And dash is drawn in between the reactant and product. काय करतात रे? Arrow. काय दाखवतात? Arrow दाखवतात. While writing the equation for a chemical reaction. इकडे काय असतात? Reactant. बाणाच्या पुढे काय असतात? Product. Rusting of iron is a dash reaction. Slow chemical change. The spoiling of food. स्पॉइलिंग म्हणजे काय? अन्न खराब होणे. स्पॉइलिंग म्हणजे काय बेटा? अन्न खराब होणे. द स्पॉइलिंग ऑफ फूड इज अ केमिकल चेंज विच इज रिकग्नाइज्ड फ्रॉम द जनरेशन ऑफ सर्टन डॅश ड्यू टू इट. काय वास येतो बेटा? वास येतो, दुर्गंध येतो. A colorless solution of calcium hydroxide in a test tube turns. Colorless solution असतो कॅल्शियम हायड्रॉक्साइडचा, तो कुठल्या रंगाचा होतो? मिल्की रंगाचा होतो. Blowing in it through a blow tube for some time. The white particles of baking soda disappears when put in lemon juice. So काही white particles असतात बेकिंग सोड्याचे, ही disappears होतात कधी? ज्यावेळेस आपण त्याला काय करतो? लेमन ज्यूस मध्ये ठेवतो. म्हणजेच काय? हे कोणती रिएक्शन आहे बेटा? केमिकल चेंज. ऑक्सिजन इज डॅश इन रेस्पिरेशन. रेस्पिरेशन मध्ये जे पार्टिसिपेट घेतात, व्हॉट इज द रिएक्टंट? द सबस्टन्स विच टेक्स पार्ट इन केमिकल रिएक्शन. जे पदार्थ केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात त्याला आपण काय म्हणतो? रिएक्टंट म्हणतात. अँड द न्यू सबस्टन्स फॉर्मड आफ्टर केमिकल रिएक्शन. जो काही नवीन पदार्थ तयार होतो केमिकल रिएक्शनच्या नंतर त्याला रिएक्टंट असं आहे, प्रोडक्ट असं म्हटलं जातं. म्हणून ऑक्सिजन हे रिएक्टंट आहे. सोडियम क्लोराइड इज डॅश कंपाऊंड, आयोनिक कंपाऊंड. तर हायड्रोजन क्लोराइड हे काय आहे? तर कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. काय बेटा? तो कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. तर इलेक्ट्रॉन डुप्लेट इज डॅश. इलेक्ट्रॉन डॅश इज कंप्लीट इन ईच. डुप्लेट हा प्रत्येकामध्ये कंप्लीट आहे. क्लोरीन Cl2. क्लोरीन मोलिक्यूल इज फॉर्म्ड बाय डॅश ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द टू क्लोरीन ॲटम्स. शेअरिंग कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय असतात? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. एक्सप्लेन बाय रायटिंग इक्वेशन. रेस्पिरेशन इज अ केमिकल चेंज. रेस्पिरेशन इज अ कंटिन्युअसली ऑकरिंग बायोलॉजिकल प्रोसेस आहे. रेस्पिरेशन ही काय आहे? केमिकल चेंज आहे. का? कारण रेस्पिरेशन ही कंटिन्युअस घडणारी बायोलॉजिकल प्रोसेस आहे. आणि या प्रोसेस मध्ये आपण काय करतो? वी इनहेल द एअर. आपण हवा आत घेतो आणि कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर आपण त्या ठिकाणी काय करत असतो? बाहेर सोडत असतो. ग्लुकोज इन द सेल रिएक्ट विथ ऑक्सिजन. जे काही ग्लुकोज प्रेझेंट असतात ते ग्लुकोज कोणासोबत रिएक्ट करतात? सेल्स सोबत त्या ठिकाणी रिएक्ट करतात. सेल्स मध्ये ऑक्सिजन सोबत रिएक्ट करतात आणि त्या ठिकाणी काय तयार करतात? कार्बन डायऑक्साइड आणि पाणी काय तयार करतात? ते कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर तयार करत असतात. वर्ड इक्वेशन सांगा. ग्लुकोज प्लस ऑक्सिजन काय तयार होतो? ऑक्सिजन आत घेतलं. ऑक्सिजन आत घेतलं म्हणजे कोणासोबत रिएक्ट होतो? ग्लुकोज सोबत. आणि काय तयार होतो? कार्बन डायऑक्साइड आणि काय? वॉटर. C6H12O6 हे काय? ग्लुकोज. बाई बघून तर निघले बच्चे सर. बघून तर कमीत कमी बघून तर नाही. रट्टा किती जिंदगीभर रट्टा मारतो. C6H12O6 काय? C6H12O6 प्लस 6 ऑक्सिजन. म्हणजे ज्यावेळेस आपण अन्न वगैरे खातो, ऑक्सिजन इनहेल करतो, त्यावेळेस काय होते? एनर्जी तयार होते. आणि त्या ठिकाणी सोबत 6 कार्बन डायऑक्साइडचे ऍटम्स आणि 6 हायड्रोजनचे वॉटरचे ऍटम निघतात. हार्ड वॉटर गेट सॉफ्टेड ऑन मिक्सिंग अ सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा. जो हार्ड वॉटर आहे तो सॉफ्ट होतो. कोणता वॉटर बेटा? हार्ड वॉटर हा काय होतो? सॉफ्ट होतो. कधी सॉफ्ट होतो? ज्यावेळेस हार्ड वॉटर काय बेटा? हार्ड वॉटर कंटेन्स. हार्ड वॉटर सॉफ्ट होतो कधी? मिक्स केल्यावर. काय? ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण वॉशिंग सोडाचं सोल्युशन मिक्स करतो. हार्ड वॉटर कंटेन्स क्लोराइड अँड सल्फर सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. म्हणजे जे काही हार्ड वॉटर असतो, विहिरीतलं पाणी असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट असतात. कॅल्शियम क्लोराइड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराइड, मॅग्नेशियम सल्फेट असे वेगवेगळे सॉल्ट असतात.
विरघळलेल्या अवस्थेमध्ये डिसॉल्व्ड स्टेटमध्ये. टू सॉफ्टन हार्ड वॉटरला सॉफ्ट करण्यासाठी सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा इज ऍडेड टू इट. त्याच्यामध्ये सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. त्यामुळे काय होतं, दिस रिझल्ट इन ए केमिकल रिएक्शन टू फॉर्म प्रेसिपिटेट ऑफ इनसॉल्युबल सॉल्ट. त्या ठिकाणी काय तयार होतात, प्रेसिपिटेट तयार होतात. कशाचे प्रेसिपिटेट म्हणजे काय, न विरघळणारे पाण्यात असे पदार्थ तयार होतात. इनसॉल्युबल इन वॉटर असे पदार्थ तयार होतात सॉल्टचे. कशाचे, कॅल्शियमचे आणि कुणाचे बेटा, मॅग्नेशियमचे तयार होतात. As the dissolved salt of calcium and magnesium go out in the form of precipitate of the carbonate salt, water is softened. As the dissolved salt of calcium, जे काही dissolved salt असतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे, हे बाहेर निघतात कशाच्या फॉर्म मध्ये, प्रेसिपिटेट कार्बोनेट साल्टच्या. आणि वॉटर काय होतो त्या ठिकाणी, सॉफ्ट होतो. पाणी हा त्या ठिकाणी सॉफ्ट होत असतो. लाइमस्टोन पावडर डिसअपियर्स ऑन ऍडिंग टू डॅश डॅश. लाइमस्टोन पावडर, जो काही लाइमस्टोन पावडर आहे तो डिसअपियर होतो, तो विरघळतो कधी, ज्यावेळेस आपण काय करतो, ऍड करतो. काय ऍड करतो बेटा त्याच्यामध्ये सांगा बरं का. सिंपल, आपण ते ऍसिड न धुवत नाही का फरशा वगैरे, फेस येतो का वरच्या साईडला, तो फेस म्हणजे काय असतो, काय असतो, कार्बन डायऑक्साइड. काय असतो, लाइमस्टोन म्हणजे काय, CaCO इज मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कशाने बनलेला बेटा, कॅल्शियम कार्बोनेट. हेच आहे. नंतर हायड्रोक्लोरिक कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट विगरसली रिएक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. कॅल्शियम कार्बोनेट हे लगेच विगरसली त्याच्यासोबत रिएक्ट होतात आणि काय तयार करतात, कॅल्शियम क्लोराईड तयार करतात. अँड कार्बन डायऑक्साइड, कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साइड तयार करतात आणि वॉटर तयार करतात. आता वर्ड इक्वेशन पहा, कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड, ह्याच्यापासून काय तयार होतं बेटा, तर हे झाला CaCO3, हे झाला HCl. हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. ह्या ठिकाणी काय तयार होतो, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साइड आणि बाहेर काय निघतो बेटा, H2O म्हणजे पाणी तयार होत असतो. केमिकल इक्वेशन बघा, CaCO3 आणि 2HCl आणि काय तयार होतो, CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड. आताच दिलं बघा इथं, कार्बन डायऑक्साइड आणि काय निघतो बेटा, वॉटर त्या रिएक्शन मध्ये निघत असतं. आणि ज्यावेळेस आपण लेमन ज्यूस आपण काय करतो, बेकिंग सोडा मध्ये ऍड करतो. कशामध्ये ऍड करतो बेटा, बेकिंग सोडा म्हणजे काय, खायचा सोडा. बेकिंग सोडा म्हणजे काय रे, खायच्या सोड्यामध्ये ऍड करतो. त्यावेळेस त्याच्यावर बबल्स येतात. काय तर बबल्स आर सीन ऑफ ऍडिंग लेमन ज्यूस टू द बेकिंग सोडा. द सोडियम बायकार्बोनेट ऑफ द बेकिंग सोडा रिएक्ट्स विथ सिट्रिक ऍसिड. जे काही सोडियम बायकार्बोनेट असतात, कुणाचे बेटा, बेकिंग सोडाचे. कुणाचे, कुणाचे रे, सांगा लवकर, बेकिंग सोडा. The sodium bicarbonate of baking soda reacts with citric acid. जे काही सोडियम बायकार्बोनेट असतात बेकिंग सोडाचे, कुणासोबत रिएक्ट होतात, सिट्रिक ऍसिड सोबत. कशामध्ये, लेमन ज्यूस मध्ये. काय तयार करतात, बबल्स. आणि बबल कशाचे असतात सांगा बरं का बेटा, कार्बन डायऑक्साइडचे. कशाचे असतात रे बबल बेटा, हे कार्बन डायऑक्साइडचे बबल्स असतात. कशाचे बबल असतात सांगा रे सर्वांनी, कार्बन डायऑक्साइडचे बबल्स असतात. कशाचे बबल्स असतात सांगा, कमॉन, कशाचे असतात बबल्स. वर्ड इक्वेशन बघा, सिट्रिक ऍसिड हा सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 काय तयार होतो, कार्बन डायऑक्साइड, त्या ठिकाणी पाणी तयार होतो आणि काय तयार होतं, सोडियम सिट्रेट त्या ठिकाणी तयार होत असतो. फर्दर रिएक्शन पहा, मॅच द पेअर्स. फोटोसिंथेसिस कोणती चेंज आहे बेटा, केमिकल चेंज. कोणती चेंज आहे, केमिकल चेंज आहे. फोटोसिंथेसिस कोणती चेंज आहे, केमिकल चेंज. वॉटर मध्ये काय असतो, H2O म्हणजे एक हायड्रोजन एक ऑक्सिजन एक हायड्रोजन, हे काय करतात, एकमेकांना शेअर करतात, शेअरिंग करतात. शेअरिंग करणारे कोणते बॉन्ड असतात, कोव्हॅलेंट बॉन्ड. सोडियम क्लोराईड म्हणजे काय, NaCl, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्हली चार्जड कॅटॉन, निगेटिव्हली चार्जड आयनियन तयार करतात. म्हणून ह्याला काय म्हणतात, आयोनिक बॉन्ड म्हणतात. डिझोल्युशन ऑफ साल्ट इन वॉटर म्हणजे जे काही मीठ आहे जे पाण्यात विरघळतं, हे कोणती चेंज आहे बेटा, फिजिकल चेंज आहे. त्याच्यानंतर काय लिहिलंस ग,
काय कार्बन आहे का कार्बन आहे? अरे बघून तर घ्या, कार्बन आहे ना. रिएक्टंट इन कंबशन प्रोसेस, हे काय ते रिएक्टंट असतात, म्हणजे कार्बन कोणासोबत रिएक्ट होतो, ऑक्सिजन सोबत. काय तयार होतो? कार्बन डायऑक्साइड. म्हणजे काय आहे तिकडे पाण्याच्या अलीकडे रिएक्टंट. द सबस्टन्स विच टेक्स पार्ट इन केमिकल रिएक्शन, तर आपण रिएक्टंट असं म्हणतो. फ्लोरीन काय आहे? तर हे काय करतात? फ्लोरीन 17 नाही 35 नाही. फ्लोरीन ही फिर कल 12 अंटी 17 नाही 9 आहे फ्लोरीनचा नंबर 9. बघा 9 आहे का रे? 2,7. बाहेरच्या कक्षेत किती? 7. किती कमी पडला? 1 बाहेरून घेतात. घेणारे पॉझिटिव्ह असतात का निगेटिव्ह? निगेटिव्ह. म्हणजे काय तयार करतात? निगेटिव्हली चार्जड एनिऑन्स. निगेटिव्हली चार्जड एनिऑन्स. मॅग्नेशियम लूज करतात. मॅग्नेशियम इलेक्ट्रॉनला काय करतात? लूज. मेटल इलेक्ट्रॉनला लूज करतो, तर नॉन मेटल इलेक्ट्रॉनला काय करतो? घेतो. काय करतो? घेतो. काय करतो रे? So with the help of the diagram, how electronic configuration, how the following compound are formed from the constituent atoms. सोडियम क्लोराईड कसा तयार होतो पहा बरं का बेटा. खूप टाइमपास क्वेश्चन आहे. तर पहा, मी माझ्या भाषेमध्ये सांगेल या ठिकाणी. मग पहिला सोपा भाषा सांगतो ऐका. सोडियम काय बेटा? सोडियम. नंबर किती आहे? 11. मग पहिल्या म्हणायचं द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. Its electronic configuration is 2,8,1. It has only one electron in outermost shell. So it loses how many electrons? One electron to complete its octet. Okay? Same one as a chlorine. Its atomic number is 17. Its electronic configuration is 2,8,7. So it requires one electron to complete its outermost shell. So they gain one positive electron आणि हे काय करतात? लूज करतात. वन पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन लूज करतात आणि खालचे काय करतात? गेन करतात. The element rich किंवा the metal loses electrons and form electropositive charge, while non-metal accept electron and forms negatively, that is anions. आणि मेटल काय तयार करतात? कॅटियॉन्स. आणि ह्या ठिकाणी जे काय घडतं म्हणून काय तयार होतं? यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे काय तयार होतात? NaCl तयार होतो. आणि चित्र काढा म्हणलं कशा प्रकारे. हे तर येते की काढायला? 2 8 1 2 8 7. किती कमी पडले याला? 1 इकडला इकडे गेला. किती तयार झाले? 2 8 8. इकडे गेला का नाही? ठीक आहे. पोटॅशियम क्लोराईड. पोटॅशियमचा नंबर काय? के. 2 8 8 पुन्हा किती रे? 1. फ्लोरीनचा नंबर काय म्हणलो आताच तुम्हाला? नाही रे 9 किती? 9. म्हणजे किती? ह्याचं किती? 10 19 2,7. आता चोरी सांगा. द atomic number of potassium is dash dash. Its electronic configuration is 2,8,8,1. Number of electrons present in the outermost shell is किती रे? 1. So they lose how many electrons? 1 electron to complete its outermost shell. So they form positively charged cations. जे लूज करतात ते काय तयार करतात? कॅटियॉन्स. While fluorine has atomic number 7. Configuration is 2,7. It requires one electron to complete its outermost shell. So they form 2,8. 2,8 तयार करतात by gaining one electron. By gaining, and there is a force of attraction between potassium and chlorine. So dash dash is formed of potassium chloride. काय तयार होतं बेटा? पोटॅशियम क्लोराईड तयार होत असतो. वॉटरचं विषय आहे, पण वॉटर थोडं वेगळं. वॉटर मध्ये काय? H2O.
पहा, the water compound has 2 hydrogen atoms and 1 oxygen. Here hydrogen and oxygen both are non-metals. The valency of hydrogen is how many beta? 1, and the valency of oxygen is किती बेटा? 2 कॉमा किती आहे? 4 का? नाही 6. किती बेटा? 6. त्याला किती इलेक्ट्रॉन लागणार आहेत? It requires 2 electrons to complete the outermost shell. So there are 2 hydrogen. मग काय करतात ते? They share outermost shell with each other. They share outermost shell with each other. समजा हे पहिल्या कक्षेत किती? 2. दुसऱ्या कक्षेत किती रे? 1 2 3 आणि हे 4. हायड्रोजनचं किती आहे? 1. एकच ना, एकच ध्रुव असते. इथे एक आहे, इथं 1. 1 2 3 4 5 6 नाही 8 आहेत ना, 8. हे 6 आणि हे 7. किती झाले? 8. वॉटर मॉलिक्यूल हे काय आहे? वॉटर मॉलिक्यूल हा कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. कसा तयार होतो? इट इज फॉर्म्ड फ्रॉम हायड्रोजन अँड ऑक्सिजन ॲटम पासून. 6 electrons are valence electron present. It means that electron uptake in oxygen is short of 2 electron. It requires 2 electron to complete its outermost shell. So valence is 2. In the H2 molecule, the oxygen atom completes its outed by forming 2 covalent bonds, one each with the 2 hydrogen atoms. The duplet of 2 hydrogen atoms are also completed by sharing. कसं शेअर काय करतात? कंप्लीट करतात. शेअर करून त्या ठिकाणी कंप्लीट केलं जातं. अशा प्रकारे हे काय होतात? एकत्रित होऊन हे इथं जोडत जागे. काय डायग्राम काढतो? जरा लाल आहे का सारखा बघा जरा. बघू काढतात ते का ग तुला साधं? बघ ना डायग्राम अशीच आहे का बघ बरं का. बुद्ध सांगायचं आणि केलं का कंप्लीट केलं म्हणायचं. बघून काढता येत नाही. वाचायचं रट्टा मारून पाठवून द्यायचं. बेटा याच्यामध्ये प्लस सिम्बॉल आहे का? बरोबर आहे का? याच्यामध्ये इथं प्लस करा. मग हे काय ते याच्यामध्ये इथे इलेक्ट्रॉन येतो, इथे इलेक्ट्रॉन येतो. मोरे उद्या तुझी हे कर पुढची ऐकवलं का? आणि करेक्शन सारं बघ बर का. करेक्शन आहे तुला लहानतो बघ. एक 2 3 4 5 6 7 8 हायड्रोजन आणि काय बेटा? ऑक्सिजन. हे झाले का बघा तयार आहे का? अशाच प्रकारे हायड्रोजन क्लोराईड सुद्धा तयार करता येतो. पण हायड्रोजन क्लोराईड मधला हा सुद्धा कोणता आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे? ठीक आहे. चॅप्टर वाचून घ्या सर आणि फास्ट मोठ्याने.